मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत आहात आणि कंटिन्युअसली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला लॉस होतोय, तुम्ही यूट्यूबवरती खूप व्हिडिओ पाहिले, तर तुम्हाला अजून एक प्रॉपर रिझल्ट कळत नाही की कशामुळे तुम्हाला लॉस होतोय. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेन की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी जे तुम्हाला 3 नियम सांगितले आहेत, ते नियम फॉलो करा. हे जर 3 नियम फॉलो केले तर मार्केटमध्ये कधी तुमचा असा मोठा लॉस होणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. तुम्ही पाहिलं असेल की खूप जास्त लोक काय करतात, एक मोठा प्रॉफिट घेण्याच्या नादात जेही त्यांनी प्रॉफिट आहे सध्या चालू, तेही प्रॉफिट जातं आणि परत त्यानंतर काय करतात, लॉसमध्ये जातात. त्यानंतर ते लोक काय ठरवतात की मार्केटमध्ये आता आपण खूप जास्त मोठाले प्रॉफिट किंवा खूप जास्त मोठाले लॉस नाही घेता, आपण काय करणार की एक छोटाले प्रॉफिट म्हणजे डेली 5%, 7% अशा प्रकारचे प्रॉफिट घेणार आणि तो डेज क्लोज करणार. आणि हे सक्सेसफुल होतंही. ते काय करतात की डेली 5 ते 7% प्रॉफिट काढतात आणि तो डेज क्लोज करतात. पण थोड्या दिवसानंतर एक गोष्ट त्याच्या बाबतीत घडते. ती गोष्ट म्हणजे आहे की ते डेली 5% रिस्कमध्ये कंटिन्युअसली प्रॉफिटेबल राहतात आणि एकच दिवस काय होतं की आठवड्याभर प्रॉफिट राहतं आणि एका दिवशी त्यांचं संपूर्ण समजा त्यांनी आठवड्यात जर 5%च्या हिशोबाने जर 30% जर प्रॉफिट जर कमावलेलं असेल, तर एकाच दिवसात त्यांचं जे आठवड्याचं संपूर्ण प्रॉफिट हे काय होतं, 0 होतं. आणि त्याचबरोबर त्यांची जी कॅपिटल असते तेही कॅपिटल जाते. तर याचं रिझन काय असतं आणि हे होऊ नये यासाठी आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत हे तुम्हाला प्रथमतः समजलं पाहिजे. तर मार्केटमध्ये ह्या गोष्टी प्रत्येक ट्रेडरबरोबर नवीन जेव्हा तो ट्रेडिंग चालू करतो अशा वेळेस घडत असतात. आणि या गोष्टी घडल्यानंतरही जर तो प्रॉपरली जर त्याला लॉंग टर्ममध्ये जर ट्रेड करायचा असेल, तर त्याने काही गोष्टी आहेत आणि काही नियम आहेत ते नक्कीच फॉलो केले तर मार्केटमध्ये त्याचा कधीही असा मोठा लॉस होणार नाही आणि तो मार्केटमधून सहजपणे कधीही बाहेर पडू शकणार नाही. तर हे जे ही लॉस होतात याचं जर मेन रिझन जे काय असेल ना, तर ते आहे तुमची सायकॉलॉजी. तर मार्केटमध्ये प्रत्येक जो ही ट्रेडर असतो त्याची सायकॉलॉजी जर प्रॉपर नसेल ना, तर मार्केटमध्ये तो कधीही पैसा बनवू शकणार नाही. तर मी सांगेन की मार्केटमध्ये तो तुमच्याकडे नॉलेज असेल, म्हणजे किती नॉलेज, तर मार्केटमध्ये तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस किती लागतं मी तुम्हाला प्रथमतः सांगतो. तर मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर टेक्निकल ॲनालिसिस हे तुमच्यासाठी फक्त 20% असतं आणि जे ही तुमची सायकॉलॉजी आहे ही सायकॉलॉजी असते जवळपास 80%. असं मी का म्हणतोय, तर मी तुम्हाला सिम्पली सांगतो की मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट एकतर वरती जाणार आहे किंवा मार्केट एकतर खाली जाणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये प्रॉबिलिटी काय आहे, एकतर मार्केट वरती जाऊ शकते याची प्रॉबिलिटी आहे 50% आणि मार्केट खाली जाऊ शकते याची प्रॉबिलिटी आहे 50%. मग हे 50% प्रॉबिलिटी असतानाही म्हणजे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की मार्केट एकतर वरती जाणार आहे की खाली जाणार एवढंच प्रेडिक्ट करायचं आहे. मग एवढं सोपं असताना मार्केट, तर ही मार्केटमध्ये लॉस का होतो, तर याचं जर काही रिझन असेल ना, तर तुमच्या हे मार्केटमधील सायकॉलॉजी. आणि ही सायकॉलॉजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की आपण कशाप्रकारे बिल्डअप करू शकतो. तर त्यासाठी मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या यूट्यूब चॅनलमध्ये ऑप्शन ट्रेडिंग बरोबर सायकॉलॉजी ऑफ ट्रेडिंग, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस या सर्व गोष्टी पुढील काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपल्या यूट्यूब चॅनलचे नवीन असेल ना, प्रथमतः आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, जर तुम्हाला ह्या जर गोष्टी टाळायच्या असतील तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मार्केटमध्ये तुम्हाला 3 नियम फॉलो करायचे आहेत. हे 3 नियम तुम्ही फॉलो करून पहा, मार्केटमध्ये कधीही तुमचा मोठा लॉस होणार नाही हे मी तुम्हाला प्रथमतः सांगतो. तर जो आपला पहिला नियम आहे ना, तो मी तयार केलेला आहे. त्यातील जो पहिला नियम आहे तो असं सांगतो की मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला लॉस होईल, तो तुम्हाला लॉस काय करायचा आहे, एक लिमिट करायचा आहे. मग याचा अर्थ काय, तर मार्केटमध्ये समजा तुम्ही जर ट्रेडिंग करताय आणि तुमच्याकडे जर 10,000 रुपये कॅपिटल असेल, तर 10,000 रुपये कॅपिटलने जर ट्रेड करताय, तर प्रथमतः तुमची जी डेली रिस्क असते ही तुमची ठरली पाहिजे. म्हणजे कसं की समजा 10,000 रुपये कॅपिटलने ट्रेड करताय, मार्केटमध्ये तुम्हाला डेली रिस्क किती घ्यायची हे ठरवून घ्या. तर 10,000 रुपये कॅपिटलचे तुम्हाला सिम्पली तुम्ही 20 दिवस ट्रेड करू शकता. अशा हिशोबाने 10,000ला जर तुम्ही 20ने भागिले केलं तर तुमच्या पुढे जे उत्तर येईल ना, जे येईल 500 रुपये. म्हणजे समजा जर तुमची 500 रुपये डेली रिस्क आहे असंच ठरलं, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार की डेली तुमची जेव्हा ही 500 रुपये जेव्हा लॉस होईल, हा लॉस तुम्ही काय करणार, ॲक्सेप्ट करणार आणि त्या दिवशी मार्केटमध्ये काय करणार, क्लोज करणार. हे मी तुम्हाला काय सांगतोय, तर मी तुम्हाला एक गोष्ट सिम्पली सांगतो. जर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला 500 रुपये लॉस झाला आणि तुम्ही काय करता की मार्केटमध्ये हा 500 लॉस झाल्यानंतर तो 500 रुपये लॉस तुम्ही काय करता, रिकवर करायला पाहता. अशा वेळेस तुम्ही काय करता की तुम्ही नॉर्मली 1 लॉटने जर ट्रेड करता ना, तर त्यावेळेस तुम्ही 2 लॉटने ट्रेड करायला प्रयत्न करता आणि अशा वेळेस तुम्ही तो 500 रुपये लॉस
रिकवर करण्यासाठी जवळपास दुप्पट रिस्क घेता आणि अशा वेळेस तुमचा 500 रुपये लॉस तर जातोच, पुन्हा एकदा तुमचं 500 रुपये लॉस होतो किंवा 1000 रुपये लॉस होतो आणि अशा वेळेस तुमचा लॉस जो बनतो तो होतो 1000 रुपये. आणि अशा 1000 रुपयांना पुन्हा एकदा जर तुम्ही रिकवर करायला गेला तर तुमची पुन्हा एक जर 1000 रुपयांना जर रिकवर करायचं म्हणलं तर तुम्हाला मोठी कॅपिटल वापरायला येणार आहे. अशा वेळी तुमचा जर पुन्हा 1000 रुपये लॉस झाला तर अशा वेळी तुमचा 1000 प्लस 1000 किती झाला, 2000 रुपये लॉस. आणि पुन्हा जर तुम्हाला वाटलं की 2000 रुपये रिकवर करायचे, अशा वेळेस तुम्ही 2000 रुपयाला रिकवर करण्यासाठी जर मोठी कॅपिटल लावली तर अशा वेळी तुमचा पुन्हा 2000 झाला, तर अशा वेळी तुमचं 4000, 5000, 6000 पर्यंत 10,000 रुपये तुमची कॅपिटल एका दिवशी तुमची संपूर्ण जाणार. आणि मग अशा वेळेस तुम्ही जर रिकव्हरीच्या नादात जर मोठा लॉस जर होत असेल तर ही रिकव्हरी आपण करूच नाही, हे मी तुम्हाला सिम्पली सांगेन. मग त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला लिमिट युअर लॉसेस हा माझा पहिला नियम मी सांगतो. लिमिट युअर लॉसेस म्हणजे रिकव्हरीच्या नादात तुमचं काय होतं की मार्केटमध्ये समजा तुमचा 500 रुपये लॉस झाला आणि तुम्ही तर रिकवर करायला गेला तर अशा वेळेस तुमची जी सायकोलॉजी असते ही सायकोलॉजी बिघडली जाते. आणि ही सायकोलॉजी जेव्हा बिघडते ना, अशा वेळेस काय होतं की मार्केटमध्ये तुमचं जे ही मेंटल हेल्थ आहे हे बिघडल्यामुळे तुमचा मोठा लॉस होत असतो. आणि मार्केटमध्ये जर लॉंग टर्ममध्ये जर टिकायचं असेल ना तर तुमची सायकोलॉजी ही जर प्रॉपर नसेल ना तर मार्केटमध्ये तुम्ही जी ट्रेडिंगसाठी जी स्वप्न बघून ट्रेडिंगमध्ये आलात ती ट्रेडची स्वप्न तुमची कधी पूर्ण होऊ शकणार नाहीत. कारण ट्रेडिंग आपल्याला आज नाही करायचे, आपल्याला लॉंग टर्ममध्ये करायचे आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आपला तो ही लॉस आहे तो काय करायला लागेल, लिमिट करायला लागेल. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजले असेल की मार्केटमध्ये जेव्हा तुमची डेली लिमिट संपते अशा वेळेस तुम्हाला तो डेज क्लोज करायचा असतो आणि उद्याच्या दिवसासाठी तुमची कॅपिटल ही काय करायची असते तर प्रिझर्व करायची असते. कारण मार्केटमध्ये जर तुमची कॅपिटल शिल्लक नाही राहिली तर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड कसं करू शकता हाही तुम्हाला नक्कीच प्रश्न पडायला पाहिजे. तर आपला जो दुसरा नियम आहे ना तो आहे टेक 20% रिस्क आफ्टर युअर प्रॉफिट. हा आपला आहे दुसरा नियम. तर हा दुसरा नियम काय सांगतो की समजा मार्केटमध्ये समजा तुमचे 10,000 रुपये कॅपिटल आहे आणि अशा वेळेस तुम्हाला जर 10,000 रुपयावरती 1000 रुपये जर प्रॉफिट झाला तर तो जर प्रॉफिट जर पहिल्या ट्रेडमध्ये झाला तर आपण काय करणार की हा 1000 रुपयांवरती 20% रिस्क घेणार. म्हणजे 1000 रुपयांच्या जर 20% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला समजेल की 1000 रुपयाचे 20% म्हणजे जे होतात 200 रुपये. तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होतं ना अशा प्रॉफिटवरती जर 1000 रुपयांच्या प्रॉफिटवरती जर 20% म्हणजे 200 रुपयांची जर तुम्ही रिस्क घेतली आणि तर तुम्हाला 200 रुपयाचा जर तो लॉस झाला अशा वेळेस आपण काय करणार, तुमच्याकडे किती रुपये शिल्लक राहणार तर 800 रुपये शिल्लक राहणार आणि 800 रुपयांवरती तुम्ही तो डेज क्लोज करणार. तर मी तुम्हाला सिम्पली याचं एक प्रॉपरली रिझन सांगतो. हे असं का, तर मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे 1000 रुपये प्रॉफिट झाला आणि याच्यावरती जर तुम्ही 200 रुपयाच्या रिस्कने जर ट्रेड केलं मार्केटमध्ये काय होईल की समजा तुम्ही 200 रुपयाच्या रिस्कवर ट्रेड करता तर तुम्ही काही वेळेस काय करू शकता 200 रुपयाच्या रिस्कवर डबल म्हणजे 400 रुपयाचं प्रॉफिटही कमवू शकता. म्हणजे तुम्ही जे 1000 रुपये प्रॉफिट कमवलं होतं त्यात प्लस 400 जर केलं तर तुमच्याकडे किती झाली, तर तुमच्याकडे झाली 1400 रुपये. आणि या 1400 रुपयांवरती ती परत 200 28 म्हणजे 280 रुपयांची तुमची 1400 रुपयांवरती रिस्क बनेल. पुन्हा एकदा 20% रिस्क घ्यायची. जर 20% रिस्कमध्ये जर तुमचा लॉस झाला तर 1480 मायनस किंवा 1400 मायनस जर तुम्ही 280 जर केलं तर तुम्हाला समजेल की जवळपास 1180 रुपये तरी तुमचे शिल्लक राहतात. आणि जेव्हा लॉस होईल अशा वेळेस 1180 रुपये घेऊन तुम्हाला मार्केटमधून बाहेर पडायचं आहे. पण मार्केटमध्ये जर पुन्हा तुम्हाला प्रॉफिट झाला तर त्या 1400 रुपयांवरती जर परत प्रॉफिट झाला किंवा समजा तुम्ही रिस्क घेतले 280 रुपयाच्या दुप्पट जर प्रॉफिट झाला म्हणजे 500 रुपये जर समजा प्रॉफिट झाला तर 1400 प्लस 500 म्हणजे तुमचं तिथं प्रॉफिट किती होईल 1900 रुपये. म्हणजे तुमच्या प्रॉफिटला इथे काय होतं तर ह्या दुसऱ्या नियमामध्ये तुमच्या प्रॉफिटला हे काय राहत नाही, लिमिट राहत नाही. म्हणजे तुमचं प्रॉफिट हे कितीही होऊ शकतं पण तुम्हाला जेव्हा लॉस होईल एखादा अशा वेळेस तुम्हाला तो डेज बंद करायचा आहे. तर तिसरा जो नियम आहे ना तो मी तुम्हाला सांगतो की जेव्हाही मार्केटमध्ये तुम्ही हे वरतील दोन्ही नियम मोडाल तर अशा वेळेस आपला जो नियम आहे तिसरा तो कार्य करत असतो. तर तो कशाप्रकारे कार्य करतो मी तुम्हाला सांगतो. तर मार्केटमध्ये कोणी एखादा ट्रेडर असेल तर ट्रेडरसाठी सर्वात मोठी शिक्षा काय असते, तर ट्रेडरसाठी सर्वात मोठी जर शिक्षा जर काय असेल ना तर ट्रेड न करणं ही सर्वात मोठी शिक्षा असते. आणि ही शिक्षा जर तुम्ही स्वतःला करून घेतली तर मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही एक डिसिप्लिन ट्रेडर बनवू शकता. आणि हे डिसिप्लिन ट्रेडर बनण्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पली काय सांगतो की काय करायचं. तर जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये असं वाटेल की मला माझं जे ही पहिला समजा नियम होता, मला पहिला होता की 500 रुपयात मला डेली रिस्क घ्यायची आणि 500 रुपये गेले की मी काय करणार तो डेज क्लोज करणार. पण 500 रुपये गेले
त्यानंतर तुम्ही अगोदर रिस्क घेतली आणि समजा तुमचे जर 1000 रुपये जर गेले, तर अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये काय झाला, तर तुम्ही मार्केटमध्ये चुकला. मग जर तुम्ही चुकला असाल तर तुम्हाला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे. तर मग अशा वेळेस काय करणार, की मार्केटमध्ये तुम्ही पुढच्या 2 ते 3 दिवस ट्रेड करायचं नाही आहे. कारण मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही 500 रुपयाची रिस्क घेतली आणि तुम्हाला 1000 रुपये लॉस झाला, तर अशा वेळेस तुमची जी सायकॉलॉजी जी असते, ती सायकॉलॉजी काय झाली असते, सायकॉलॉजी बिघडलेली असते आणि बिघडलेली सायकॉलॉजी मार्केटमध्ये पुढील 2 ते 3 दिवस तुम्हाला रिकव्हरीचा एक प्लॅन तयार करते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रॉपरली आपण मागच्या दिवसाचा लॉस रिकवर करायला पाहिजे आणि याच्या नादात तुम्ही अजूनही मोठा लॉस करत असता. मग सिम्पली तुम्ही जर 2-3 दिवस तर तुम्ही सायकॉलॉजी बिघडल्यानंतर 2-3 दिवस जर ट्रेडच नाही केलं, तर मार्केटमध्ये तुमचा मोठा लॉस होणार नाही. आणि मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेड न करावा, ट्रेड करायचा नाही 2 दिवस, यासाठी तुम्ही तुमचे जे ही पहिले 1 आणि 2 नंबरचे जे नियम आहेत ते तुम्ही मोडणार नाहीत. तर पर्सनली मी सांगतो, माझ्या ट्रेडिंगमध्ये जेव्हापासून हे नियम मी फॉलो करतोय ना, माझा खूप जास्त कधीही मोठा लॉस झालेला नाही आणि मी कंटिन्युअसली एक छोटे लॉस घेत, म्हणजे कंटिन्युअसली आपली डेली रिस्क जेव्हा संपेल अशा वेळेस माझे लॉस कट करून मी कधीही मोठ्या प्रॉफिटमध्ये एक आपल्या ट्रेडला नेण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच हे नियम फॉलो करून बघा, मार्केटमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार. आणि आपण अजून जास्त अशाच टॉपिकवरती जर तुम्हाला वाटत असेल की आपण सायकॉलॉजीवरती अजून जर व्हिडिओ बनवूया, तर प्रथमतः आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा की आपण कोणत्या टॉपिकवरती अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे. मित्रांनो, आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.